राम नारायण राम त्या पृथ्वीवर जेव्हा जिवंत आहे त्यात प्राण आहे, त्यांचा समान अधिकार आहे, पण तरीही आपण सर्व पृथ्वीच्या बाबतीत विचार करत नाही। फक्त लोक पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारे बुद्धी, ताकद, कायद्यानुसार चुकीच्या पद्धतीने त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देत आहे। पृथ्वी सर्वांची आहे, पण पृथ्वीचा एक मालक असणं योग्य नाही। याच कारणामुळे आपण पृथ्वीवरून प्रत्येक गोष्ट कमी केली आहे। ज्याला पाहता तो पृथ्वीवर आपल्या अधिकारासाठी लढत आहे। पृथ्वीचा नाश करणारे मानव आहे, झाडे आणि वनस्पतींना नष्ट करत आहे, हिरवळ कमी होत आहे, प्राण्यांना मारले जात आहे। हे सर्व चुकीचे काम होत आहे। ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत त्याच्याकडे सर्व काही आहे, त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही। आपण जन्म घेताना काहीही घेऊन येत नाही, शाळा, पुस्तके, धर्म काहीही नव्हतं। आमचे जे पूर्वज होते ते सर्व धर्माच्या चुकीच्या मार्गावर होते आणि त्यांनी आम्हाला देखील चुकीचा मार्ग दाखवला। आपल्याला सर्वांना सुधारण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे। कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर कोणाचाही अधिकार नसावा। एक असा कायदा बनवायला हवा ज्यामुळे कोणाचाही मालकीचा हक्क नसेल, सर्वांचा हक्क असावा। कोणीही असं म्हणू नये हे माझं आहे, हे माझं आहे। पृथ्वी कधीही म्हणत नाही की इथे सर्व काही माझं आहे। पृथ्वी तर सर्वांची आहे, सर्वांनी एकत्र राहून जगावे। धर्म नेहमी म्हणतो स्वतः जगा आणि जगू द्या। सर्वात मोठा प्रश्न हा आहे की अशा गोष्टी थांबवण्यात येतील कशा। यासाठी कोणत्याही व्यक्तीने आवाज उठवला पाहिजे जो सर्वांना योग्य मार्ग दाखवेल। या सगळ्यासाठी आपल्याला मानसिक विकास करावा लागेल, मनाची उन्नती करावी लागेल। सर्वांना समजून घ्यावे लागेल की पृथ्वीवर कोणाचा अधिकार नाही। पृथ्वी आम्हाला सर्व काही देते, तेही विना मागणी। मग पुन्हा पुन्हा का मागायचे आणि पुन्हा पुन्हा का सांगायचे हे माझं आहे, जन्मापासून माझा अधिकार आहे। स्वतःचा अधिकार मिळवण्यासाठी इतरांचा अधिकार चोरणं उचित नाही। आपला हक्क आहे जगण्यासाठी, पिण्यासाठी, खाण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीचा हक्क सुद्धा तसाच असावा। त्यामुळे व्यक्तित्वावर मालकी हक्क नसावा। पहा, मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी इतका खर्च होत आहे, असं का करायचं? आपण आधीच जन्मलेलो आहोत। सर्व सुविधांसह प्रकृती तर सुंदर आहे, आपण सर्व याचा वापर करून ती बर्बाद करीत आहोत। मानव मानवाचा शत्रू बनला आहे, स्वतःचा शत्रू बनला आहे। वाईट विचार, वाईट चिंतन, काहीही वाईट खाणे, वाईट कर्म करणे हे सर्व शत्रू आहेत। समाज जर चांगला असेल, प्रकृती जर चांगली असेल, पर्यावरण जर चांगले असेल तर आपणही ठीक राहू। आपल्यापैकी सर्वांसाठी एकच आजार आहे, तो म्हणजे व्यक्तिमालकीचा हक्क। लोकांचे लालच वाढत चालले आहे, मला आणखी हवे आहे, सर्व काही आपलं आहे, तर मग आपलं आणि त्याचं असं वारंवार का करायचं? याबद्दल सर्व धर्मांच्या लोकांनी विचार करायला हवे, मानवाने विचार करायला हवे। पहा, जंगलातल्या लोकांना शिक्षण, शाळा आणि इतर सुविधांची आवश्यकता नाही, तर मग आपल्यासारख्या मानवांना शाळा, महाविद्यालये, मंदिर यांची आवश्यकता का आहे? जंगलातले लोक स्वतःच सर्व काही शिकतात, पण आपल्याला शिकण्यासाठी सर्व काही हवे असते, हे चुकीचे आहे। यासाठी एकच उपाय आहे, लोकांना आपला मालकी हक्क संपवावा लागेल। आपण सर्वांनी एकच धर्म मानावा लागेल, तो म्हणजे प्रकृतीचा धर्म। प्रकृतीशिवाय आपण जगू शकत नाही। जीवित राहण्यासाठी सर्व काही आपल्याला प्रकृतीचं दान आहे। जसं एक सिंह भुकेला असतो तर तो पोट भरण्यासाठी शिकार करतो, जेव्हा पोट भरलं की तो शिकार करत नाही। तर लोकांनी विचार करायला हवे की प्रकृतीचे जतन करायला हवे, आपली विचारधारा बदलावी लागेल। लोक भविष्याबद्दल विचार करत नाही, ते भूतकाळ आणि वर्तमानात अडकले आहे। भविष्यामध्ये काहीही झालं तरी प्रकृती स्वतःला वाचवेल, प्राण्यांना जगण्याची संधी मिळेल, पण मानव काय करणार? तो फक्त शत्रूच बनेल। आपण आपल्या शत्रू आहोत। विचार बदलून आपल्याला असं विचारायला हवे की आसमानापासून धरतीपर्यंत सर्व काही एक आहे, यांचा आदर करा। मृत्यूनंतर आपली कोणतीही किंमत नाही, तर मग जीवित असताना आपण आपलं करत राहणे का? हीच विचारधारा बदलून आपल्याला जगायला हवे। आपल्याला नेहमी एक झाड लावायला हवे ज्यामुळे धरतीवर हरियाली वाढेल।